महादेवाचं एक असं प्राचीन मंदिर ज्याचा अभिषेक हा विशाल धबधबा करतो आणि त्याचाच ट्रेक करताना आम्हाला सापडलं एक लपलेलं कोणालाच माहित नसलेलं ठिकाण. छत्रपती संभाजीनगरहून एक 90 किलोमीटर दूर असलेल्या या जागेच्या शोधात आम्ही निघालो. थोड्या दूर गाडी लावून आणि थोडा पायवाट रस्ता चालून आम्ही मंदिराच्या ट्रेक पॉइंट जवळ पोहोचलो आणि तिथून नशिबाने आम्हाला एका दरीत एक छोटा धबधबा दिसला. आम्हाला कुठलाच रस्ता माहित नव्हता, पण तरीही आम्ही त्या धबधब्याकडे जायचं ठरवलं आणि दरीत उतरत गेलो. इथे तिथे फिरत फिरत शेवटी आम्ही खाली पोहोचलो आणि हे ठिकाण आमच्या इमॅजिनेशनच्या पलीकडे होतं. छोटे छोटे धबधबे, स्वच्छ तळी आणि आजूबाजूला अगदी शांत निसर्गाच्या कुशीतलं वातावरण. ते ठिकाण खूप जुनं, अनटच आणि नैसर्गिक वाटत होतं. जेव्हा आम्ही त्या धबधब्याजवळ पोहोचलो तेव्हा ते दृश्य खरंच खूप मंत्रमुग्ध करणारं होतं. ती जागा इतकी शांत, सुंदर आणि वेगळी वाटत होती की असं वाटलं आपणच पहिले लोक असू इथे आलेलो. इतकी निसर्गमय आणि अनटच जागा होती. आम्ही तिथे थोडा वेळ थांबलो, वातावरणाचा आनंद घेतला आणि मग निघालो आमच्या मुख्य डेस्टिनेशनकडे. आता मात्र ट्रेकिंग सुरू झाली होती, कारण मंदिरापर्यंत पोहोचणं थोडं कठीणच होतं. पण जेव्हा आम्ही त्या मंदिराजवळ पोहोचलो, आम्हाला खरंच विश्वास बसत नव्हता. समोरचं दृश्य खूप सुंदर होतं. प्रचंड मोठा धबधबा, 2 विशाल दगडी भिंतीच्या मध्ये. त्या भिंती इतक्या मोठ्या होत्या की खरंच कळत नव्हतं असा धबधबा तयार तरी कसा झाला. शक्य ते आपल्या शहरातील हा सगळ्यात मोठा धबधबा असावा. आणि याला अजून सुंदर बनवतं गुफेत बसलेलं हे महादेवाचं मंदिर. आपल्या शहरातील अशाच जागा बघण्यासाठी या Instagram पेजला नक्कीच व्हिजिट करा.